आज आपण पाहणार आहे की विलने वाक्य कसं बनवायचं. आता विल म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल की सिंपल फ्युचर टेन्स. जे काम तुम्ही फ्युचर मध्ये करणार आहात, जे काम अजून झालं नाही तेव्हा तुम्हाला विल वापरायचे, त्यालाच म्हणतो आपण सिंपल फ्युचर टेन्स. आता बघा स्ट्रक्चर येणारे सब्जेक्ट काय तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे. नंतर शाल किंवा विल वापरायचे, नंतर V1, नंतर ऑब्जेक्ट वापरायचे. पण आपण स्पीकिंग शिकतोय म्हणून शालचा काही संबंध नाही. आपण फक्त विल वापरायचे कारण स्पीकिंग मध्ये विल वापरतात, कारण कम्युनिकेशन मध्ये ग्रामर पाहिलं जात नाही, फक्त तुमच्या भावना समजलं जातं. आता इथे शेवट काय राहील बघा, शेवट राहील एल इन एल नार उ असं शेवट राहणार आहे. जसं आपण मी खातो, मी खाल्लं, मी खाईल, फरक आहे ना. मी खातो म्हणजे आय एट, मी खाल्लं आय एट, मी खाईल आय विल इट. जे काम तुम्ही फ्युचर मध्ये करणार आहात, मी लग्न करेन, आय विल गेट मॅरीड. विल म्हणजे फ्युचर दाखवते. आणि कधी लक्षात ठेवा, विल नंतर कधी V1च वापरायचं. आणि विल बी आलं तर तेव्हा काय वापरायचं, जेव्हा आपण शिकू ते नक्की डीप मध्ये सांगणार आहे. बघा हे V1 आहे, तुम्हाला माहिती हा V2 आहे, हा V1 आहे, हा V2 आहे. ओके, आपण एक वाक्य घेऊ. हा ग्रामर मध्ये लक्षात ठेवा, ग्रामर मध्ये शॉल फक्त आय आणि विल वापरायचे, फक्त या दोन जणांसाठीच वापरायचे, बाकी कोणासाठी नाही. आणि सर्वांसाठी तुम्हाला विल वापरायचे. काही ही असेल, ही विल, शी विल, इट विल, नेहा विल, पण आय आलं, ग्रामरची गोष्ट करतो मी. आय आलं तर आय शॉल, वी शॉल, बस या दोन साठी. स्पीकिंग मध्ये सर्वांना तुम्ही विल वापरायचं, आय विल असे म्हटलं तरी चालेल. समजा आता एक वाक्य घेऊ आपण. आता वाक्य बघा, मी क्लास लावेल. बघा आता काय फ्युचर टेन्स ठिकाणी लावेल, एल एल उच्चारायचं बघा, एल. मी क्लास लावेल, मी क्लास लावलाय का नाही. मी दररोज काम करतो का ते नाही. मी लावेल अजून लावला नाहीये, मी अजून काम केलं नाहीये, मी अजून जॉईन केलं नाहीये. 100% सुरुवातला मी म्हणजे काय, आय म्हणायचं, आय. आणि लावे आय विल असं म्हटलं, आय विल झालं. आणि लावल्यानं म्हणतात जॉईन, म्हणजे V1 वापरायचे. आय विल जॉईन, नंतर आय विल जॉईन द क्लास. तुम्हाला म्हणायचं असेल ती क्लास लावेन, लावेन किंवा लावेल एकच आहे. लावेल, लावणार असे म्हटलं तरी चालेल. ती क्लास लावणार, मी क्लास लावणार. तर बघा एन एन आलं, एन येतो उच्चार. फक्त आय जागी काय टाकणार तुम्ही, हा आय काढायचा आणि त्या जागी टाकायचं शी. आणि नंतर शी विल घ्यायचं, शी विल घेतलं. नंतर हा जॉईन आहे, त्याला जॉईन घ्यायचं, नंतर द क्लास, शी विल जॉईन द क्लास. आपण पुढचं वाक्य घेऊ अजून. ओके, वडील मुंबईला जाणार किंवा जातील, जातील. बघा तील, तील, इल, इल उच्चार येतो दिसला इथं बघा, इल, इल. हा इल उच्चार, इल बी आला तरी फ्युचर घ्यायचं किंवा जाणार. मग आता हे वाक्य कसे येईल, आता माझे वडील पहिले घेऊ आपण. एक नंबरला माय फादर असं घेणार मी, माय फादर घेतला, नंतर विल, माय फादर विल गो टू, कुठे जाणार, मुंबईला. मी तर घेणार मी मुंबई, माय फादर विल गो टू मुंबई. बघा माय फादरला विल गो म्हणजे काय, जे काम तुम्ही फ्युचर मध्ये करणार आहात. मी लिहिणार किंवा मी लिहीन, मी लिहिणार, मी म्हणजे आय विल एवढं आलं. आणि लिहिणार काय म्हणता, राईट, आय विल राईट. ती लिहिणार, ती आलंय मग काय, मग शी विल राईट. आम्ही लिहू, हू आलंय बघा, ऊ उच्चार येतो बघा, ऊ. आम्ही लिहू, आम्ही म्हणजे वी, वी विल राईट. वीला आपण तसं ग्रामर मध्ये शॉल वापरतो, पण आपण स्पीकिंगची गोष्ट करतोय. लग्न करेन, मी म्हणजे आय विल घेतलं, लग्न करा म्हणतात गेट मॅरीड, आय विल गेट मॅरीड. तुम्हाला म्हणायचं असेल तो नाश्ता करेल, नाश्ता करेल, ही विल घेतलं, ही विल घेतलं, नंतर हॅव ब्रेकफास्ट म्हणजे काय घ्यायचं, ही विल जसं विल जसं तसं घ्यायचं. आणि V1 तुम्ही वापरायचं, वाक्य जसं तसं लिहायची गरज आहे. ओके, मी अजून 2-3 वाक्य घेऊ, तुम्ही कन्फर्म होऊन जाईल. पुढचं वाक्य पहा, मी मुंबईमध्ये काम करेन. मला सगळं काम करतोय का नाही, काम केले का नाही, करेन. फ्युचर मध्ये ती घटना होणार आहे, अजून झाली नाहीये. त्यावेळेस तुम्ही काढणार मी आय विल, एवढं मी तुम्हाला सांगितलं, आय विल घ्यायचं. नंतर काम करायला काय म्हणतो आपण, वर्क, आय विल वर्क. कुठे काम करणार आहे, मुंबईमध्ये, तुम्ही काढणार इन मुंबई. तुम्हाला ती चहा बनविणार, बघा नार आलंय, नार, नार आलं
ती म्हणजे काय शी, नंतर काय येणार शी विल मेक टी, आणि शेवटी फुल स्टॉप. फक्त नेहा चहा बनवणार इथं नेहा टाकायचं, नेहा विल पुढील वाक्य कसं काय, नेहा लिहिणार, नेहा विल लिहायचा राईट. नेहा शाळेत जाणार, नेहा विल गो टू स्कूल. आम्ही शाळेत जाऊ, वी विल गो टू स्कूल. तुम्ही शाळेत जाणार, यू विल गो टू स्कूल. मी शिकवेन, आय विल टीच. मी तुम्हाला शिकवेन, आय विल टीच यू. मी काम करेन, आय विल वर्क. मी तुमच्यासोबत काम करेल, आय विल वर्क विथ यू. मी मार्केटमध्ये जाईल, आय विल गो टू मार्केट. मी वडिलांसोबत मार्केटमध्ये जाईल, आय विल गो टू मार्केट विथ माय फादर. असं वाक्य तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला काही 4-5 वाक्य देतो सोडवण्यासाठी, ते तुम्ही वाक्य नक्की सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. मी त्याचा रिप्लाय नक्की देणार आहे. तर तुम्हाला मी काही 4-5 वाक्य देतो, ते नक्की सोडून दाखवा. आता बघा, मी तुम्हाला 6 वाक्य दिलेत, ते 6 वाक्य तुम्ही नक्की सोडवायचे. पहिलं वाक्य बघा, मी सायन्स घेईल किंवा घेणार. ओके, सायन्स घेण्याला म्हणतात टेक सायन्स, टेक सायन्स. ओके, मग आता तुम्हाला काय करायचंय, मी घेणार, आय विल नंतर काय वापरायचं ते मी तुम्हाला लिहून दिलंय. आम्ही झाडे लावू, बघा फ्युचरला लावू, झाडे लावल्याला म्हणतात प्लांट, प्लांट ट्रीज असं म्हणायचे. मग आम्हीला काय म्हणतात वी, नंतर काय वापरायचं ते तुम्ही बघून घ्यायचं. ती हे पुस्तक वाचेल, वाचला म्हणता रीड. ओके, रीड. आणि हे पुस्तक म्हणजे काय, दिस, दिस बुक. आणि ते वाक्य पूर्ण करायचं. तो लग्न करेल, लग्न करायला म्हणतात गेट मॅरीड, गेट मॅरीड. समजा तुम्हाला गेट वापरायचं नसेल तर तुम्हाला फक्त मॅरी वापरावं लागेल, मग फक्त मॅरी वापरायचं, मॅरी म्हणायचं. जर तुम्हाला गेट वापरायचं नसेल तेव्हा गोष्ट, पण गेट वापरलं तर छान वाटतं जरा. पुढचं, माझी आई मार्केटला जाईल, जाणार का आता, गो, कुठे जाईल, बघून घ्या मार्केटला. मी तुला शिकवेन, शिकवणार का आता, टीच. आणि तुला म्हणजे काय, यू. आता कसं वाक्य, हे वाक्य कसं येईल ते तुम्ही पाहून घ्यायचंय. तर बघा, अतिशय सोपा टेबल होता, अतिशय लहान टेबल होता. मी सर्व टेन्सेस अगोदर शिकवून देईल. एकदा का तुमचं टेन्स क्लिअर झालं ना, तर तुम्हाला इंग्रजी शिकताना म्हणजे वाक्य रचना करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.